हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर आज निकाल येण्याची शक्यता। ख्रिसमस सुट्ट्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजितदादा आज दिल्लीत कांदा निर्यात बंदी, इथेनॉलवर अमित शहांसह पियुष गोयल यांना भेटणार। संसदेची सुरक्षा पाहण्यासाठी शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीत। एक फुल दोन डाऊटफुलने दिल्लीचा पास काढलाय। संजय राऊतांचा खोस टोला। शरद पवार आज गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता। इथेनॉल आणि कांदा प्रश्नावर पवारांनी मागितली शहांच्या भेटीची वेळ। धारावी संदर्भातील मोर्चा निघणारच, अदानी भाजपचे उद्योगपती जावई, भाजपच्या जावयाला मुंबई गिळू देणार नाही, राऊतांचा टोला। ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी देण्यासाठी धारावी पोलिसांची टाळाटाळ, ठाकरे गटाचा मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज। पंकजा मुंडे लोकसभा लढणार असतील तर आनंदच, तर बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत तिन्ही नेते निर्णय घेतील, भाजप आमदार प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। हिवाळी अधिवेशनात आज बीड जाळपोळ प्रकरण, आमदार संदीप क्षीरसागर, रोहित पवारांची लक्षवेधी, तर विधान भवनावर आज 17 मोर्चे धडकणार। भुजबळांच्या प्रत्येक शब्दात अंगार, मंत्री असून महाराष्ट्र अस्थिर का करता, आव्हाडांचा सवाल, तर भाषणं नकोत, मंत्रिमंडळात मुद्दे मांडा, जयंत पाटलांचाही निशाणा। अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विधानसभेत आश्वासन। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी, व्हिडिओ समोर, सतत हाणामारीच्या घटना घडत असल्याने पालक चिंतेत। बुलढाण्यातील साखरखेर्डात शेतकऱ्यांचा थर्माकोलवरून जीवघेणा प्रवास, बंधाऱ्यामुळे पाणी साचल्याने पाण्याखाली रस्ता मोकळा करून देण्याची मागणी। नाशिकमध्ये पाणी टंचाई, 7 तालुक्यात पहिल्यांदाच डिसेंबरमध्ये 116 टँकरद्वारे पाणी पुरवठा, येवल्यात सर्वाधिक 45 गावं, 15 वाड्यांना पाणी पुरवठा। मुंबईतील काही भागात सोमवारी पाणी कपात, मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञांची पाहणी दौरा, तर 18 तारखेला 10% पाणी कपात करणार। इंदापुरातील उजनीच्या पाणी पातळीत कमालीची घट, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईची समस्या, उजनीत केवळ 12 टीएमसी जिवंत पाणीसाठा। मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या टप्प्याच्या कामाला अखेर सुरुवात, तळेकाटे ते वाकेड 49 किलोमीटरचं चौपदरीकरण होणार। राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास होणार, ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय, ब वर्गातील 419 मंदिरांचा समावेश, तब्बल 2000 कोटींची तरतूद। अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, वेलकम टू द जंगल या चित्रपटाच्या शूटिंगवेळी श्रेयस कोसळला, श्रेयसवर एंजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर। संसद घुसखोरी प्रकरणात मुख्य आरोपी ललित झा यांचं दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण, तर 4ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी। संसदेच्या कामकाजात अडथळा, काँग्रेसच्या 5 खासदारांसह एकूण 15 खासदारांचं संपूर्ण अधिवेशनातून निलंबन, तर 7 कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।